नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज 10 सप्टेंबर वेटरनरी ॲडमिशनच्या अनुषंगाने उद्या एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे। उद्या 11 सप्टेंबर स्टेट कोट्यासाठीची ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया उद्या सुरू होणार आहे। तर या स्टेट कोट्याच्या ॲडमिशनमध्ये किती जागा उपलब्ध असणार आहेत, कशा पद्धतीचे ऑप्शन फिलिंग करणार आहे, याबाबतची माहिती घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण ABC काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, स्टेट कोट्यासाठी सीट मॅट्रिक्स किती असणार आहे किंवा स्टेट कोट्यासाठी आता आम्हाला किती जागा उपलब्ध होणार आहेत असा प्रश्न पडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपल्याला आता 98 जागांची काउन्सिलिंग उद्या किंवा 98 जागेची ॲडमिशन प्रक्रिया या स्टेट कोट्यामार्फत उद्या राबवल्या जाणार आहे। म्हणजे उद्या आपल्याला त्याबाबतची ऑप्शन फिलिंग करायची आहे। तर या 98 जागा कशा उपलब्ध आहेत, जर कॉलेज वाईजच पाहायला गेलं तर आपल्याला नागपूर वेटरनरी कॉलेज 20 जागा उपलब्ध असणार आहेत। त्यानंतर मुंबई वेटरनरी कॉलेजसाठीच्या 26 जागा उपलब्ध असणार आहेत। परभणीसाठी 21 जागा उपलब्ध असणार आहे। शिरवळसाठी 15 जागा आणि 16 जागा या उदगीर कॉलेजच्या उपलब्ध असणार आहेत। म्हणजे ज्या आपल्याला स्टेट कोट्यासाठी आता अवेलेबल होणार आहेत। प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहेत याबाबतचा जो ॲनेक्झर 2 ब्राउचरमध्ये जे ॲनेक्झर 2 आहे याबाबत डिटेल आपल्याला दिलेलं आहे। प्रत्येकाने आपण ते पाहून घ्यावं, म्हणजे ज्यांना आपल्याला आपल्या कॅटेगरी साईड प्रत्येक कॉलेजला किती जागा आहेत याबाबतची आपल्याला माहिती मिळू शकेल। याबाबत अजून एक महत्त्वाची सूचना मला आपल्याला सांगायची आहे। तर स्टेट कोट्याच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्त्वाचं एक असं त्यांनी आपल्याला ब्राउचरमध्ये दिलेलं आहे की कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द पर्टिक्युलर रिजन shall not be entitled for admission to the college from the same region in the state quota। म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की जे विद्यार्थी ज्या रिजनमधले आहेत तर त्या रिजनमधलं ऑप्शन त्यांना आता स्टेट कोट्यासाठी किंवा ते कॉलेज घेण्यासाठी ते पात्र असणार नाहीत, असं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, माझं एक आपल्याला एक असं हे राहील की आपण आपल्या मार्काचा विचार न करता किंवा आपले मार्क किती आहेत, माझं हे कॉलेज मिळू शकतं असं न विचार करता आपण टॉप पासून बॉटम पर्यंत, म्हणजे आपल्याला ज्या कॉलेजला आपल्याला सर्वात जास्त जाण्याची इच्छा आहे अशा कॉलेजला आपण सगळ्यात पहिला प्रिफरन्स द्यायचा, त्यानंतर आपल्याला सेकंड प्रिफरन्स, त्यानंतर अशा पद्धतीचे आपण प्रिफरन्स देणे हेच आपल्यासाठी फायदेशीर राहू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, हे एक फार महत्त्वाचा एक स्टेट कोट्याचं ॲडमिशन आपल्याला असू शकतो। ज्या नागपूरचा विद्यार्थी आहे आणि आपल्याला मुंबईला जायचं आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला या पद्धतीने ॲडमिशनमध्ये आपल्याला कॉलेज उपलब्ध झालं तर आपल्याला त्या ठिकाणी जायला संधी मिळू शकते। तसंच पुण्याच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जायचं आहे किंवा उदगीरचा किंवा महाराष्ट्र परभणीतला विद्यार्थी आहे किंवा मराठवाड्यातला विद्यार्थी आहे आणि त्याला पुण्याला जायचं आहे तर किंवा त्यांना पुणे विभागात जायचं आहे तर अशासाठी सुद्धा ही ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया आपल्याला चांगल्या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला उपलब्ध होऊ शकते। तरी त्या विद्यार्थी मित्रांनो, आपण या पद्धतीने ही जी उद्याची ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया आहे तर 11 तारखेला म्हणजे उद्या कोणत्याही वेळी ती सुरू होऊ शकते आणि 11 तारखेला उद्या संपणार आहे। म्हणजे उद्याच्याच आपल्याला एकच दिवस भेटणार आहे ऑप्शन फिलिंगसाठी। तरी आपण त्या ऑप्शन फिलिंगमध्ये व्यवस्थित भाग घेऊन माफसूच्या वेबसाईटवर आपण लॉग इन होऊन ऑप्शन फिलिंग करावी व आपल्याला हवं ते कॉलेज आपल्याला जे पाहिजे आहे, ॲस्पायरंट कॉलेज आपल्याला जे आहे तर त्या कॉलेजला आपण ॲडमिशन घेण्याबाबत कार्यवाही करावी। विद्यार्थी मित्रांनो, या माफसूच्या किंवा या वेटरनरीच्या ॲडमिशनसाठी तूर्त एवढंच सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आलो होतो। आपल्याला या पुढच्या प्रक्रियेसाठी शुभेच्छा। धन्यवाद।